Praise the Lord. देवाला धन्यवाद. Warm greetings to you all in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं उबदार स्वागत आहे. I believe that this holy week is truly holy for you. माझा असा विश्वास आहे की हा पवित्र सप्ताह खरोखर तुमच्यासाठी पवित्र असेल. तुम्ही तो पवित्र मानला असेल, पवित्र ठेवला असेल. I believe माझा विश्वास आहे. some of you are even fasting and praying. तुमच्यातले काही लोक उपवास प्रार्थना सुद्धा करत असतील. Some are getting more close to God. काही जण देवाच्या अजून जास्त जवळ येत असतील. Because these are the times कारण हीच ती वेळ असते where you need to develop intimacy with God. ज्या वेळेमध्ये आपण देवाशी अजून जास्त जवळीकता साधली पाहिजे. Amen. आमेन. God never makes a covenant without the blood. देव कधीही रक्ताशिवाय करार करत नाही. God never makes a covenant without the blood. देव कधीही रक्ताशिवाय करार करत नाही. We'll open our Bibles to Hebrews chapter 10 verse 10. सर्वांनी आता खाली बसा आणि आपलं बायबल उघडा. इब्री करास 10 अध्याय 10 वचन. By that will we have been sanctified through the offering of the body of Jesus Christ once and for all. इब्री करास पत्र 10 अध्याय आणि 10 वचन म्हणतं, त्या इच्छेने येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे आपण पवित्र केलेले आहोत. Amen. आमेन. From the very beginning, अगदी सुरुवातीपासून God's promises have always been sealed through his blood. परमेश्वराची अभिवचनं नेहमी त्याच्या रक्ताद्वारे करारित झालेली आहेत. Every time God spoke, ज्या दर वेळेला देव बोलला, it was not a random speaking, ते काही असं रँडमली बोलला नाही, but it was always sealed with the blood. पण नेहमी त्यावर रक्ताचं शिक्कामोर्तब होतं. The reason is त्याच्या मागचं कारण असं आहे so that God will never take back his word. की परमेश्वराने त्याच्या शब्दावर कधी माघार घेऊ नये. He seals his word with the blood. परमेश्वर त्याच्या शब्दावर रक्ताचं शिक्कामोर्तब करतो की That's how strong God's word is. एवढं देवाचा शब्द खंबीर, स्ट्रॉंग आणि बलवान आहे That once he has spoken, की एकदा का देव बोलला he will deliver, he will perform. की देव ते करणार म्हणजे करणार. And without the blood, आणि रक्ताशिवाय there is no forgiveness. क्षमा नाही. Hebrews 9:22 says that. इब्री करास 9 अध्याय त्यातलं 22 वचन म्हणतं की रक्ताशिवाय क्षमा नाही. Now Bible tells us, बायबल म्हणतं, if we read from Genesis to Revelation, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर आपण वाचलं, you will see the trail of blood तुमच्या लक्षात येईल की रक्ताचा एक वणवा आहे. right from the first book of Genesis to the last book of Revelation. अगदी बायबल मधल्या उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकापासून ते बायबल मधल्या शेवटच्या प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आपण रक्ताचा एक वणवा बघतोच. And that's how important blood is for God. आणि एवढं महत्वाचं ते रक्त देवासाठी आहे. Now long time back, अनेक दिवसांपूर्वी when God made our first parents, जेव्हा देवाने आपले प्रथम पालक या जगात निर्माण केले, they messed up in the Garden of Eden. त्यांनी गोंधळच घातला. एदेनेच्या बागेत सगळी बर्बादी त्यांनी केली. And after they messed up, आणि त्यांनी ती बर्बादी आणि गोंधळ त्या बागेत घातल्यावर God did not say try it again. देव त्यांना असं नाही म्हणाला की परत एकदा प्रयत्न करून बघा, You might succeed. तुम्हाला कदाचित यश येईल. No, God didn't say that. देव त्यांना असं नाही म्हणाला. God didn't give them a permission to wear their own covering. किंवा देवाने त्यांना अशी परवानगी दिली नाही की तुम्हाला हवं असेल तशा पद्धतीचं आवरण तुम्ही नेसा आणि झाका. God said, तर देव त्यांना म्हणाला, because you have sinned, तुम्ही पाप केलेलं असल्यामुळे a covering should come from me. एक आवरण माझ्याकडूनच तुमच्यावर यायला हवंय. Without the covering, I cannot forgive you. त्या आवरणाशिवाय मी तुम्हा लोकांना झाकल्याशिवाय मी तुम्हा लोकांना क्षमाही नाही करू शकत. And the wages of sin is death. आणि आपण ऐकलं परवाला, पापाचं वेतन मरण आहे. And so something must die तर काहीतरी मेलं पाहिजे that you may live. अशासाठी की तुम्ही जगावं, कारण पापाचं वेतन मरण आहे. So it's not that simple that Adam and Eve sinned and God said, okay, it's okay now. आणि म्हणून हे एवढं साधं आणि सिंपल नाहीये. जितपत आपण ऐकतोय तेवढं ते सिंपल आणि साधं नाहीये की आदाम हव्वेनी पाप केल्यानंतर मग देव त्यांना म्हणेल की ठीक आहे, आता झालं आता परत ट्राय करा. No. नाही. God did something that the world may know what it needs to cover sin. देवाने असं काहीतरी केलं की ज्यातून जगाला कळावं की पाप झाकायला काय करावं लागतं. या आणि बघा, Because Adam and Eve, they covered themselves with fig leaves. का आदाम आणि हवेनं स्वतःला अंजिराच्या पानांनी झाकलं. But those leaves dry up.
पण ती पानं सुकतात हो. That is not real covering. ती पानं वाळतात, वाळल्यावर पडतात. ते काय खरं आवरण आणि झाकण नाहीये. Just saying sorry also will not do before God. फक्त नुसतं देवासमोर सॉरी म्हणून सुद्धा चालणार नाहीये. Just shedding blood before God wouldn't have dealt with the matter. आणि देवासमोर फक्त रक्त सांडून आता मॅटर सगळा डील झाला, सगळं व्यवहार झाला, आता झालं असं नाही. Even today we see people, if they do something wrong, they say, God forgive me. आजही आपण बघतो ना, लोकांकडनं काही चुका झाल्या तर लोक म्हणतात, दे बाप्पा मला क्षमा कर. The worldly people do that. जगिक लोकही म्हणतात की प्रभो क्षमा. If that was the case, God would have forgiven Adam and Eve. असं असतं तर देवाने आदाम हवेला पण क्षमा करून टाकलं असतं. Forgiveness is not the answer. क्षमा उत्तर नाही रे. Tears are not the answer. अश्रू सुद्धा उत्तर नाही. Feeling guilty also is not the answer. दोषी वाटणं, अपराधी वाटणं तेही उत्तर नाही. Trying again is not the answer. परत एकदा मी प्रयत्न करतो तेही उत्तर नाही. Doing good works is not the answer. सत्कार्य करणं, समाजसेवाही करणं उत्तर नाही. Man cannot do it. मनुष्य हे करू शकत नाही. God has to do it. देवानी करायला हवंय. And so what did God do? मग देवानी काय केलं? He took an animal देवाने एक जनावर घेतलं. and he slays that animal ते जनावर देवाने वधलं and he sheds its blood, आणि त्या जनावराचं रक्त सांडलं and with the skin he covered our first parents. आणि त्या जनावराच्या कातडीनं आपल्या प्रथम पालकांना देवाने झाकलं. That was the first deal that God did with our first हा parents. पहिला व्यवहार देवाने आपल्या प्रथम पालकांशी केला. This is the first covenant, हा पहिला करार झाला, first mercy. पहिली दया. And that mercy also couldn't cover them without the blood. आणि तीही दया त्यांना रक्ताशिवाय झाकू शकली नाही. Try to understand this truth. सगळ्यांनी शांतपणे खाली बसा आणि कान मला द्या आणि नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. Even mercy cannot help you. दया ही तुला मदत करू शकत नाही. ऍक्च्युली Blood has to cover you, then mercy can really forgive you. सांडलेल्या रक्तानीच तुला झाकलं पाहिजे, मग तुला दया खरोखर क्षमा करू शकते. सांडलेल्या रक्तानी तुला झाकलं पाहिजे. Mercy cannot work. दया नाही तोवर काम करू Love शकत. cannot work. प्रेमही तोवर काम करू नाही शकत. God loves us, देवाचं आपल्यावर प्रेम तर आहेच, but He is answerable to the law. परंतु तो नियमशास्त्राला जबाब दे. कोण? देव. देवाने नियमशास्त्राला जबाब देणं आहे. Not that the law is bigger than God, असं काही नाही. हे म्हणताना मी असं नाही म्हणत की नियमशास्त्र देवापेक्षा मोठं आहे. but all rules come from God. पण सगळे नियम देवाकडनं येतात, ते पाळले तर गेलेच पाहिजेत. तो देव आहे. आपण नाही तर त्याने तर पाळणंच आहे. आपण नाही तर त्याने तर नियमाला जबाब देणंच आहे. And so God showed it to the world तर देवाने जगाला दाखवलं that blood is needed. की रक्त गरजेचं पडतंच. Otherwise, नाहीतर your sin can never be erased. तुमचं पाप कधीही पुसलं जाणार नाही, धुतलंही जाणार नाही. And so He sealed it with the blood. तर रक्ताने त्याने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. Even forgiveness is not given unless there is blood. क्षमा सुद्धा तोवर दिली जात नाही जोवर तिथे रक्त दिसत नाही लाल लाल. Blood has to be seen even for forgiveness to work. लाल रंगाचं रक्त क्षमेनं काम करायला सुद्धा दिसलंच पाहिजे आधी. Love can work only when the blood is seen. प्रीती तेव्हाच काम करेल जेव्हा तिथे रक्त दिसेल. Mercy can only work when blood is seen. दया तेव्हाच काम करेल जेव्हा तिथे रक्त पहिलं दिसेल. That's how important the blood is. एवढं ते रक्त महत्वाचं आहे. Amen. आमेन. No blood, no forgiveness. रक्त नाही, क्षमा नाही. No blood, no mercy. रक्त नाही, दया नाही. No way into the holy of holies. आणि परम पवित्र स्थानात जायचा मार्ग नाही जर रक्त नाही. You cannot get to heaven without the blood. नाही तुम्ही त्या रक्ताशिवाय स्वर्गात जाऊ शकत. You cannot come to God without the blood. तुम्ही त्या रक्ताशिवाय देवाकडे येऊ शकत नाही. बोलूच नका. No blessing without the blood. रक्ताशिवाय आशीर्वाद नाही. No deliverance without the blood. रक्ताशिवाय सुटका नाही. No promise without the blood. रक्ताशिवाय अभिवचन नाही. Every promise that God gives is with the blood. प्रत्येक अभिवचन जे देवाने दिलंय ते रक्ताद्वारे दिलंय. No blood, no covenant. रक्त नाही, करार नाही. It's not like us. आपल्यासारखं नाहीये ते. We promise something and then we keep it or don't keep it. आपण वचन देतो, त्यातली काही पाळतो, काही पाळत पण नाही. मी येतच आहे, आता आलोच आहे, बघ आलोच आणि आलोच नाही, असं नाही ते. We just speak. आपण बोलतो. But when God speaks, पण देव बोलला ना, His language is a covenant language. देवाची भाषा कराराची भाषा आहे. That means He does not take back His word. याचा अर्थ देव दिलेला शब्द परत माघारी घेतच नाही. Once His word passes out of His mouth, it does not return void. आणि एकदा का देवाच्या
मुखातनं शब्द बाहेर गेला की तो रिकामा परत येत नाही असं वचनात पण लिहिलंय. Adam and Eve, when they sinned, आदाम हव्वेनं जेव्हा पाप केलं they tried to hide that sin with fig leaves. त्यांनी प्रयत्न केला की केलेलं पाप अंजिराच्या पानांनी झाकावं. God said, देव बोलला fig leaves will not fix your problem. ही अंजिराची पानं तुमच्या समस्येला सोडवणार नाहीयेत. Your own righteousness will not fix your problem. तुमचा स्वतःचा नीतिमानपणा आणि धार्मिकता तुमच्या समस्या नाही सोडवणार. Your religion cannot fix your problem. तुझा धर्मही तुझ्या समस्येला नाही दुरुस्त करू शकत. So God, in the sight of our first parents, तर kills a first animal. तर देवाने आपल्या प्रथम पालकांच्या नजरेसमोर प्रथम जनावर मारलं. And they see the blood spilling down. आणि त्या दोघांनी पाहिलं की त्या जनावराचं रक्त असं घळाघळा वाहतंय. And with that dripping blood, he covers them. आणि त्या ओघळणाऱ्या रक्ताने देवाने त्यांना झाकलं. That means no blood, no covering of म्हणजे sin. रक्त नाही, पापापासून आवरण नाही. No blood, no covering of sin. रक्त नाही, पापापासून आवरण नाही. First covenant, पहिला करार, first sacrifice. पहिलं अर्पण. Even during the time of Noah, नोहाच्या काळात सुद्धा when he starts a new life जेव्हा त्याने नवीन जीवन सुरू केलं after the flood, पुरानंतर, after 1 year and 17 days, 1 वर्ष आणि 17 दिवसांपश्चात पुरानंतर जेव्हा त्याने नवीन जीवन सुरू केलं, he sacrifices a blood त्याने offering. रक्ताचं अर्पण चढवलं देवाला. That's what Genesis 8:20 says. उत्पत्ती 8 अध्याय 20व्या वचनामध्ये त्याची नोंद आहे. As soon as he steps on the dry ground, he builds an altar. ज्या क्षणाला त्याने कोरड्या जमिनीवर पाऊल ठेवलं, पहिलं त्याने अर्पणाची वेदी बांधली. वेदी नाही, अर्पणाची वेदी बांधली. He gives burnt offering and blood offering. होमार्पण आणि रक्तार्पण चढवलं. And God smelt it. आणि देवाला त्याचा सुगंध आला. And after smelling that sacrifice, God makes a promise that I will never flood the earth ever again. आणि त्या अर्पणाचा वास देवाला आल्यानंतर देवाने अभिवचन दिलं की परत अशा महापुराने आणि पाण्याने मी पृथ्वीचा नाश करणार नाही. Did God keep his promise? देवाने त्याचं अभिवचन पाळलं का? Yes. पाळलं. Till date, आजपर्यंत we see floods, but not this kind of आपण flood. पूर पाहतो आलेले, पण नोहाच्या काळात जो महापूर आला होता तशा पद्धतीचा पूर आपण परत कधी आलेला पाहिला नाही. Why? का? Because he made a promise with blood. कारण त्याने रक्तानं अभिवचन केलं. And so God never goes back. तर देव कधीही माघार घेत नाही. So new beginning came through blood during the time of Noah. तर नोहाच्या काळात सुद्धा नवीन प्रारंभ रक्ताद्वारे आला. Even Abraham, अब्राहम सुद्धा covenant was made by the knife. करार केला गेला सुरीनं. In Genesis 15 you can read it at home. उत्पत्ती 15व्या अध्यायामध्ये घरी जाऊन तुम्ही पाहिजे तर वाचा. उत्पत्ती 15. God tells Abram देव अब्रामाला म्हणाला, in I think the 9th verse, मला असं वाटतं उत्पत्ती 15:9 मध्ये, bring the animals जाऊन जनावर घेऊन ये and split them into half. आणि त्यांना अर्ध काप. And God himself walks between those pieces. आणि देव स्वतः त्या तुकड्यांमध्ये चालतो. And there was blood on the earth. आणि रक्त सांडलेलं होतं जमिनीवर. That blood is from God's side, ते रक्त देवाच्या बाजूनी आहे, not Abram's side. अब्रामाच्या बाजूनं नाही, ते देवाच्या बाजूनी सांडलेलं आहे. And that is blood covenant. आणि त्याला रक्ताचा करार म्हणतात. And that is the time God tells Abraham, आणि त्यावेळेला देव अब्रामाला म्हणाला, I will make your descendants great. मी तुझ्या संततीला महान करीन. And that time Abram didn't have any children. आणि त्यावेळेला अब्रामाला संतान नव्हतं, माइंड यू. But God made a covenant promise पण देवाने एक कराराचं वचन त्याला दिलं that I will keep my promise. की मी माझं वचन पाळणार आहे. अब्रामा, Praise God. देवाला धन्यवाद. Even in Egypt, मिसर देशात सुद्धा deliverance came only after they applied blood on the lintels and the doorposts. सुटका कधी आली? सुटका तेव्हाच आली ना की जेव्हा त्यांनी सांडलेलं रक्त जनावराचं आपल्या वेशींवर दाराबाहेर लावलं तेव्हाच. 10 plagues could not make Pharaoh to be soft towards Israel. 10 पीडा आल्या मोशेद्वारे, पण त्या 10 पीडा सुद्धा फारो राजाला इस्रायल विषयीनं मऊ नाही करू शकला. A lamb had to be slain कोकरू वधावंच लागलं and the blood had to be applied. आणि रक्त लावावंच लागलं. And God said, when I see the blood, आणि देव म्हणाला, जेव्हा ते रक्त मी पाहीन then I will pass over your house. मग वलांडण, तुझं घर मी ओलांडून जाईन. That's the kind of respect God has for the blood. अशा पद्धतीचा आदर आहे देवाच्या नजरेमध्ये रक्ताचा. And that night they were not saved by the sword. आणि त्या रात्री ते तलवारीमुळे वाचले नाहीत. They were not saved by the strength, त्या रात्री त्यांच्या स्वतःच्या ताकदीमुळे ते वाचलेले नाहीये, but by the blood of the lamb. त्या रात्री कोकऱ्याच्या रक्ताद्वारे ते वाचलेले आहेत.
जे त्यांनी बाहेर लावलं घराच्या, They didn't fight at all. अजिबात त्यांनी युद्ध केलं नाही, They didn't have to do anything. काहीच त्यांना करावं लागलं नाही. Through the blood, they defeated the great Pharaoh. रक्ताद्वारे त्यांनी महान फारो राजाला पराजयी केलं. Freedom came through the lamb's blood. आणि त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे मोकळीकता, सुटका, आजादी आली. That's what we read in Exodus 12th chapter. निर्गम 12व्या अध्यायामध्ये आपण असं वाचतो. What about Moses? मोशेचं काय? He sprinkled blood on the people. मोशेनं लोकांवर रक्त शिंपडलं. God gives him the law. देव त्याला नियमशास्त्र देतो And people say we will obey. आणि लोक म्हणतात की आम्ही नियमशास्त्र पाळू. And Moses just sprinkled the blood on the people. आणि मोशेने केवळ ते रक्त लोकांवर शिंपडलं. He sprinkled the blood on the altar. वेदीवर रक्त शिंपडलं. And this is the blood of the covenant. आणि हे कराराचं रक्त आहे. Because blood sealed the deal. कारण रक्ताने व्यवहारावरती शिक्का मारला. God's law was sealed by the blood. देवाच्या नियमांवरती रक्ताचं सील लागलं. That's why म्हणून anytime anybody broke the law of God, judgment came upon them. कधी कोणी जेव्हा देवाचं नियमशास्त्र तोडलं ना, त्यांच्या न्याय आलेला पाहतो आपण जुन्या करारात. Daily blood was shed. रोज रक्त सांडलं जात होतं. मोशेच्या कारकिर्दीमध्ये रोज रक्त सांडलं जायचं. Every day. रोज त्या मंदिरात रोज मोशेच्या कारकिर्दीत Blood of bulls and goats. बैलाचं रक्त, बकऱ्यांचं रक्त. Every day, over and over and over again. रोजची प्रथा होती त्यांची ती की रोज जनावर मारायचं, रक्त सांडायचं, रोज. And every time God saw the blood, He covered the आणि ज्या people. दर वेळेला देव रक्त पाहायचा तो लोकांना झाकायचा. Every day for decades. आणि रोज कितीतरी वर्ष, शतक The altar was burnt every day. वेदी जळायची, होमार्पण ठेवली जायची. होमार्पण म्हणजे जनावर चढवलेलं जळलं आणि राख. होमार्पण. Innocent animals were slain every day in निष्पाप thousands. भोळ्या भाबड्या जनावरांना हजारोनी रोज अर्पण म्हणून चढवलं जायचं. And the blood used to flow down the Kidron Valley. आणि ते रक्त किद्रोन नावाच्या ओहळ्यातनं वाहायचं. एवढं रक्त सांडलं जायचं त्या काळी जनावरांचं. Even today, if you go to the Kidron Valley, you see that valley. Today it is dry, but in those times it was like a river flowing. आज तिथे तुम्ही जर गेलात तर पाहायला मिळतं आपल्याला किद्रोन ओहोळ. आज तो सुकलेला आहे, ती वाळलेली जागा आहे. पण त्या काळी, मोशेच्या काळी तिथून रक्त वाहायचं. असं पाटाचं पाणी वाहतं तसं रक्त व्हायचं. Like a river, the blood used to flow. नदीसारखं, नदीच्या पाण्यासारखं रक्त व्हायचं. एवढी जनावरं मारली जायची वेदीवर. जस्ट पिक्चर इट, इमॅजिन इट. The sun did not rise without seeing the blood. आणि ते रक्त पाहिल्याशिवाय सूर्योदय व्हायचा नाही. Priests were very busy. याजक फार व्यस्त असायचे या सगळ्या प्रथांमध्ये. People used to come with the lamb every day. आणि लोक रोज कोकरू घेऊन यायचे वधायला. Because that is how God used to have mercy on the people. पण अशा रीतीने देव लोकांवर दया करायचा. Without seeing the blood, He would not forgive. रक्त पाहिल्याशिवाय देव त्यांना क्षमा करायचाच नाही. The smell of the burning flesh. त्या जळणाऱ्या मांसाचा वास आला पाहिजे. You can imagine the cries of the innocent bloods, innocent lambs in thousands. कल्पना करा की साध्या निष्पाप भोळ्या कोकऱ्याचं रक्त आणि इतकी सारी ती मेंढरं, हजारोनी मेंढरं ती ओरडतायत, रडतायत, त्यांचं रक्त सांडताय. The bleating of those animals. किती सारा आवाज, गोंगाट त्या जनावरांचा, त्या मेंढरांचा. God allowed all this. देवाने परवानगी दिली त्या सगळ्याची की लेट इट बी, होऊ दे. Let the world know जगाला कळू दे what sin cost God. पापाची किंमत किती मोजावी लागली आहे देवाला. Because people say, कारण लोक म्हणतात, why didn't God bring Jesus right in the Garden of Eden and then He died for them and there only the story would have been over. देवाने एदेनेच्या मागेमध्ये असतानाच त्या आदम हव्वेच्या समोरच येशूंना आणून टाकायचं होतं आणि तिथेच सगळं करून टाकायचं होतं. तिथेच सगळं संपलं असतं. But how would you know the importance of the blood? मग तुला कसं रक्ताचं महत्त्व कळलं असतं? How would you have known the importance and the seriousness and the grievousness of sin? मग पापातलं गांभीर्य तुला कसं कळलं असतं? एवढं ऐकून पण आपल्याला पापाची गंभीरता समजत नाही. आपल्याकडनं एवढी सारी पाप होतात, मग तर कायच. God wanted us to see. देवाची इच्छा होती What की आपण sin पाहावं costs. पापामुळे काय होतं बघ. What sin costs God and what sin costs us too. पापाची किंमत देवाला किती भरायला लागली
आणि पापाची किंमत आपल्याला सुद्धा किती पडली. Every day, रोज morning and evening, सकाळ संध्याकाळ lambs were brought before the altar. मेंढरं आणली जायची वेदी समोर. Thousands upon thousands, हजारोनं रांग लागायची. for decades, for generations. शतकोनशतक पिढ्यान पिढ्या रांगा लागायच्या. The people would come, लोक यायचे, the man would come, the woman would come, पुरुष यायचे, स्त्रिया यायच्या, even children would come carrying the lambs in मुलं बाळ their यायची arms, मेंढरं हातात घेऊन. not as pets, आणि ती मेंढरं काय पाळीव घरात पाळलेली वगैरे म्हणून घेऊन आलेले नाहीत. not as offering of thanks, का आभार प्रदर्शनाचं एक अर्पण म्हणून नाही, but as a substitute. पण माझ्या जागी हे मरू दे, याचं रक्त घ्या. Yes. माझ्या जागी हे मेंढरू मारा. Every man who carried the lamb said, in my place he is going to die. जो प्रत्येक माणूस ते मेंढरू घेऊन आतमध्ये यायचा वेदीपाशी, तो रडायचा की माझ्या जागी हे मेंढरू जाऊ दे, आता घ्या मारा. And so when the substitution was given, the man was spared. आणि मग जेव्हा त्याच्या जागी ते मेंढरू तो द्यायचा, त्याला वधायचे, त्याचं रक्त सांडायचे, मग त्या माणसाला सोडलं जायचं की आता तू मुक्त झाला, कारण तुझ्या जागी हे मेलं. So every man who came to the priest, तर प्रत्येक माणूस त्या काळी जो याजकाकडे यायचा, he could not come empty handed. रिकाम्या हाताने येऊ शकत नव्हता. तो He could not come with money. तो पैसा घेऊनही येऊ नाही शकायचा. He couldn't come with influence. तो वशिला लावून पण येऊ नाही शकायचा, He की couldn't come with good works. चांगली कामं पण घेऊन येऊ नाही शकायचा. Every person had a lamb in his hand. प्रत्येक माणसाच्या हातात कोकरू असायचं, हे माझं, हे माझं. And they used to tell the priest, आणि ते याजकाला येऊन सांगायचे, this lamb will take my हे place. मेंढरू माझी जागा घेईल, माझ्या वतीनं ह्याला मारा. रक्त. That's how bad sin is in the sight of God. एवढं वाईट आहे ऍक्च्युली पाप देवाच्या नजरेत, ज्याला आपण तर हलक्यातच घेतो. And they say, आणि ते म्हणतात, this lamb dies so I live. हे मेंढरू मरतंय अशासाठी की मी जगावं. This lamb dies so I don't die. हे मेंढरू मरतंय की अशासाठी मी मरू नये. And once the blood was spilled, आणि एकदा ते रक्त सांडलं, the priest would let the blood flow in front of them. याजक त्या जनावराचं रक्त त्यांच्या डोळ्यांसमोर वाहू द्यायचा. And down the doorsteps of the temple, the blood used to be flowing. आणि मंदिराच्या पायऱ्यांवरनं ते रक्त वाहत 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 You जायचं. can imagine the stench that was there in those times. कल्पना करा किती दुर्गंधी येत असेल त्या काळामध्ये या सगळ्या प्रकारात. रक्त आहे ते जनावराचं. You're talking about stench of the blood. God is saying, greater is the stench of your sin than तुम्ही the blood रक्ताच्या of the दुर्गंधीविषयी innocent बोलताय. animals. तुम्ही रक्ताच्या दुर्गंधीविषयी बोलताय. देव म्हणतो तुझ्या पापाची दुर्गंधी याच्याहून वाईट आहे And it त्या became, जनावराच्या रक्तापेक्षा. and it became a symbol, आणि ते एक दर्शक झालं, a stream of sacrifice. एक चिन्ह झालं, एक अर्पणाचा प्रवाह झाला. And over time, आणि कालांतराने that valley carried the blood of millions of innocent lambs. त्या ओहळामध्ये अनेक भोळ्या भाबड्या मेंढरांचं रक्त वाहतच राहायचं. बिकॉज दिस वॉज अ डेली अफेअर. Day after day, feast after feast, दर दिवसाला, दर सणाला, दर दिवसाला, दर सणाला, year after year. वर्षोनवर्ष लोकांच्या रांगा, हातामध्ये मेंढरू, याजक कापतो, रक्त वाहत. The smell, the heat, आणि तो वास, ती गरमी, the cries, the mess, ते the रडणं, stench. तो गोंधळ, ती घाण. What a sight it was. ओ काय ते नजरेला It दृश्य. showed that the law of God was holy. त्यातून हे दिसत होतं की देवाचा नियम पवित्र आहे. The law of God was holy. देवाचा नियम पवित्र आहे, न पाळला गेला तर त्याचे भोग आहेत. And it was also heavy. आणि जडही आहे. देवाचा नियम भारी आहे तो. Forgiveness came because of the bleeding. त्या रक्तस्त्रावामुळे क्षमा आली. Without the bleeding, there was no forgiveness with God. रक्तस्त्रावाशिवाय देवाकडनं क्षमा आलीच नसती आपल्याला. Sin has really cost us. पाप खरोखर आपल्याला फार भारी पडलं A राजा. real blood, खरोखर खरं रक्त, innocent blood. साधं निष्पाप रक्त किती भारी पडलं हे पाप. The law was holy, नियमशास्त्र पवित्र होतं, but the law was hungry for blood. पण नियमशास्त्र रक्ताला भुकेलं होतं. God did not delight in blood, देवाला काय रक्तात आनंद मिळायचा असा भाग नाही, but the blood was needful for the law. पण रक्त गरजेचं आहे ना नियमशास्त्र पूर्ण करायला. The altar used to smoke every day. वेदीवर रोज धूर असायचा, धूर, कारण जनावरं कापली आहेत.
I mean, only the lambs were slain was not the only thing. People wept. आणि मेंढरू कापलं जायचं रोज तेवढंच नाही, People wept. लोकही रडायचे. You can imagine a shepherd taking his sheep. कल्पना करा, एखादा मेंढपाळ असेल, तो आपलं मेंढरू घेऊन चालला And Bible says आणि बायबल म्हणतं the shepherd is ready to die for his sheep. मेंढपाळ तर त्याच्या मेंढरासाठी मरायलाही तयार असतो असं And बायबल here म्हणतं. the sheep is dying for the shepherd. आणि इथे हे मेंढरू त्या मेंढपाळासाठी मरणार आहे. Will not the shepherd cry? मेंढपाळ रडणार नाही का त्या मेंढरावरती सुरा चालवताना? कसं होईल त्याला? Law spares nobody. नियमशास्त्र कुणालाही सोडत नाही. Law spares nobody. नियमशास्त्र कुणालाही सोडत नाही बेटा. Law does not say try a second time. नियमशास्त्र असं म्हणतच नाही की ठीक आहे जाऊ दे, परत एकदा प्रयत्न कर. No, it says pay. नियमशास्त्र म्हणतं चुकलायस ना, फेड आता किंमत. Sin has to be paid for. पापाची किंमत मोजली गेलीच पाहिजे. पाप झालं ना तुझ्याकडनं, मोज किंमत. And only when I see bleeding, then I will forgive you. आणि जेव्हा मी ते रक्त बघीन ना, तेव्हाच मी तुला क्षमा करीन, असं नियमशास्त्र म्हणतं. Sin costs blood. पापाचं वेतन मरण, पापाचं वेतन रक्त आहे. Real blood. खरं रक्त, खरं खुरं रक्त, रेड कलर. Because the law shouted with thunderous voice, कारण नियमशास्त्र गर्जनेसारख्या आवाजाने बोलला. I want blood. नियमशास्त्र गर्जना करून म्हणालं, मला रक्त पाहिजे. Every time you sin, ज्या दरवेळेला तुम्ही पाप कराल, only after I see blood, then I will forgive you. त्या पापानंतर तुम्ही जर रक्त सांडलं, मेंढराचं रक्त दिलं, तर मी तुम्हाला क्षमा करीन. Like the earth cries out, give me more, give me more. जसं पृथ्वी रडते आणि कणते की मला अजून दे, मला Give अजून me दे, more dead bodies. मला अजून प्रेत दे. It is not satisfied. ती पृथ्वी समाधानी होत नाही, ती जमीन समाधानी होत नाही, म्हणते अजून प्रेत दे. Is the earth satisfied? जमीन समाधानी होते का? For thousands of years it has not been satisfied with dead bodies. हजारो वर्षांपासून आज ही जमीन किंवा पृथ्वी प्रेतांवरती समाधानी नाही. रोज ही पृथ्वी आणि जमीन म्हणते अजून डेड बॉड्या आण, अजून डेड बॉड्या आण. So also the law cries out, give me more blood. नियमशास्त्र रडून म्हणतं मला अजून रक्त पाहिजे. पाप केलं रक्त सांड, पाप केलं रक्त सांड, पाप केलं रक्त सांड. So man is asking, तर माणूस विचारतो, is there no other way? दुसरा कुठला मार्ग नाही का? Can I not try to be better? मी चांगला वागून चालणार नाही? Can I try harder in my life next time? माझ्या आयुष्यामध्ये पुढच्या वेळेला मी अजून जरा खडतर प्रयत्न केले तर नाही चालणार का? What if I do good works? मी चांगली कामं केली तर नाही का चालणार? What if I change my words into kind words? माझे शब्द मी दयाळू शब्दात बदलले तर नाही का चालणार? If I come with clean hands, will I be accepted? मी स्वच्छ हाताने आलो, हात धुवून आलो तर ते स्वीकारलं जाईल का? चालणार नाही का? Then you hear the thunderous voice of the law. मग परत तुम्ही नियमशास्त्राची गरजणारी वाणी ऐकता. Didn't you see it? तुम्ही पाहिलं नाही? From the time of Adam, आदामाच्या काळापासून पाहिलं नाही? from the time of Adam to Noah, आदामाच्या काळापासून नोहाच्या काळापर्यंत पाहिलं नाही? did I accept any other offering? मी आणि कुठल्या पद्धतीचं अर्पण स्वीकारलेलं आहे? Did I forgive people any other way? मी लोकांना आणि कुठल्या रीतीने क्षमा केली आहे? डिडंट यू सी इट? बघितलं नाही? Didn't you see that only blood is accepted for बघत me? नाहीये तुम्ही? दिसत नाही तुम्हाला की मी फक्त रक्त स्वीकारतो आणि मग क्षमा करतो? From Abraham to Moses, अब्रामापासून मोशेपर्यंत did I ever send people away by their good works? मी कधी लोकांना त्यांची चांगली कामं बघून क्षमा करून पाठवून दिलंय? Never. कधीच नाही. Never. कधीच So नाही. how do you expect I will do it today? मग अशी कशी अपेक्षा करता की आज मी तुमच्यासाठी तसं करीन? I have not changed my law. मी माझा नियम बदललेला नाही. Otherwise then it is no law. नाही तर मग तो नियमच नाही म्हणायचा. From Abraham to Moses, अब्रामापासून मोशेपर्यंत, from tabernacle to the temple, निवास मंडपापासून मंदिरापर्यंत. did I ask for your own efforts? मी कधी तुझी मेहनत मागितली की जरा परिश्रम कर आणि मला दाखव तर मग मी तुला क्षमा करतो? Did I ask for words? मी कधी तुझे शब्द मागितले? Did I ask for your sweat? मी कधी तुझा घाम मागितला की करके बता तो मैं माफ करता, तू कुछ मत कर ब्लडला? Then man is shaken. मग मनुष्य हादरतो. But we have been doing this for centuries, अरे पण शतकोन शतका आम्ही हे करत आलोय. for hundreds of years. शतकोन शतका आम्ही हे करतोय. Haven't you seen? तुम्ही पाहिलं नाही? For hundreds and thousands of years, my law has not changed. शेकडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून माझं नियमशास्त्र बदललं नाही. तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही का?
Did not I raise up Israel? मी इस्रायलला उभं केलं ना, And through them I sent a message to the whole world आणि त्यांच्याद्वारे अख्ख्या जगाला मी उपदेश पाठवला ना, that this is the only way I will accept you. हा एकच मार्ग आहे ज्याने मी तुम्हाला स्वीकारीन. बघितलं नाही? Through the blood, रक्ताद्वारे स्वीकारीन. thousands and tens of thousands of innocent lambs were slain. हजारो आणि हजारो निष्पाप पोळी मेंढरं मारली गेली. You yourself brought it every day. तुम्ही स्वतः रोज रांगेत उभे राहायचा, आपलं प्रत्येकाचं एक एक मेंढरू घेऊन की पापाची क्षमा मिळावी. पाप क्षमा के निश्चय को पाना होगा, एक फादर का गाणं आहे. Because price is not in your works. कारण की किंमत तुझ्या कामांमध्ये नाही. डोंट शो अस युअर वर्क्स. तुझं काम नको दाखवू, It's only in the blood. फक्त रक्त दाखव. Because Hebrews 9:22 says, कारण इब्री करास 9:22 म्हणतं, without the shedding of blood there is no forgiveness of sin. रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. And the law has never changed. आणि नियमशास्त्र कधी बदललेलं नाही. And I told you, if the law changes, then the whole law changes. आणि मी तुम्हाला सांगितलं, नियमशास्त्र बदललं तर मग संपूर्ण नियमशास्त्रच बदलेल. The law has not changed. It will never change for all eternity. नियमशास्त्र बदललेलं नाहीये आणि अनंत काळापर्यंत नियमशास्त्र बदलणार सुद्धा नाहीये. For thousands of years, हजारो वर्ष, from Adam to Moses, आदामापासून मोशेपर्यंत, from the first lamb to the last priest, पहिल्या मेंढरापासून शेवटच्या याजकापर्यंत, the law always said the same thing. नियमशास्त्राने नेहमी एकच गोष्ट सांगितली, Without the shedding of blood, there is no remission of sins. रक्त सांडल्याशिवाय पापांपासून उद्धार नाही. रक्त आणा, रक्त सांडा आणि क्षमा द्या. Not once did the law say, एकदाही नियमशास्त्र असं नाही म्हणालं try it harder, की अजून थोडी परिश्रम कर, मेहनत कर, अजून थोडा ट्राय कर, be nice. जरा चांगला हो, अजून चांगला Do वाग, good. चांगलं कर. No, नाही. the law does not need any man's effort, नियमशास्त्राला कुठल्याही माणसाचे परिश्रम नकोय. because the law says, कारण नियमशास्त्र म्हणतं, I am holy. मी पवित्र आहे, Then you also have to be holy. मग तूही पवित्र राहायला If हवंय. you cannot be holy, जर तुला पवित्र राहता आलं नाही don't bring anything with your unholy hands. तर तुझ्या अपवित्र हातांनी काही नको आणू. Let only God do it for you. फक्त देवालाच करू दे तुझ्यासाठी. That's what the law says. एवढा कडक आहे नियम. Then you don't do it. तू नको करू, मग Then let God do it. देवाला करू दे. हादरतो ना आपण बसल्या जागी. धन्यवाद द्या की कृपा आली, येशूंच्या जीवावर माझी मजा झाली. If the law didn't change for 1,000 years, आणि नियमशास्त्र जर हजारो वर्षांपर्यंत बदललं नाही, why would it change in our modern times? तर आपल्या आधुनिक जगात कशाला ते नियमशास्त्र बदलणार होतं? जग आधुनिक आणि मॉडर्न झालं म्हणून देव नियम बदलणार होता का? Don't try to win God's favor by your good works. देवाचा अनुग्रह, देवाची कृपा तुझ्या चांगल्या कर्मांनी जिंकायचा प्रयत्न करू नको. That is what the world is doing today. जग आज तेच करताय, चांगली कामं करताय, देवाला जिंकायचा प्रयत्न करताय त्या चांगल्या कामांद्वारे. No, the law will evolve. The law will never evolve. नाही नाही, पण नियम नाही कधी बदलणार. It will not change. नियम नाही कधी बदलणार. नियम मागतो, रक्त दे. No, but the law has to update itself. नाही नाही, No. आता एवढं जग बदललं, आधुनिक झालं, मॉडर्न झालं, नियमाने पण स्वतःला अपडेट केलं पाहिजे. नाही नाही नाही. No. ती It will, भाषा इथली, ती तिथली भाषा नाही. it will never update and upgrade. वरची भाषा अशी नसते It की will not अपडेट करा, change. अपग्रेड करा. नाही, Law देवाचा will नियम आहे. never get soft. नियम कधी मऊ होत नाही, तो देवाचा नियम आहे. It only cries for blood. तो नियम फक्त रक्तासाठी ओरडतो की रक्त दाखव, It रक्त. cried for blood when Adam and Eve sinned, and even God had to adhere to that law. आदाम आणि हवानी सुद्धा जेव्हा पाप केलं तेव्हाही नियमशास्त्र रडून म्हटलं मला रक्त पाहिजे, आणि देव आला जनावर मारून रक्त सांडून कातडीनं त्यांना झाकायला. Are you greater than God not to listen to the law? तू देवापेक्षा मोठा आहे नियमशास्त्र न पाळायला? I know law came from God. मला माहितीये नियमशास्त्र देवाकडनं आलं, God is bigger than the law. आणि देव नियमशास्त्राहून मोठाच आहे. But it is He who has made it. पण देवानेच नियमशास्त्र निर्माण केलंय, ते पाळलंय त्याने, आणि आपण कोण मग देवापेक्षा मोठे? So even today the world says be a good person, you will be आजही saved. जग आणि जगातली शिकवण अशीच आहे की नाही, चांगले राहा, चांगले राहा. When your good works increases more than your bad works, you will be saved. तुमची पुण्याई जास्त झाली ना तुमच्या वाईट कर्मांपेक्षा, की मग तुमचं तारण होईल, मग तुम्हाला मोक्ष मिळेल. Be kind and you will get heaven. दयाळू राहा, तुला स्वर्ग मिळेल. But the law answers, पण नियम म्हणतो, didn't you hear me right from the Garden of Eden? माझं ऐकलं नाही तुम्ही? एदेनेच्या बागेपासून मी ओरडतोय. I never changed and I will never change. मी कधी बदलणार नाही, मी कधी बदलत नसतो. नियमशास्त्र म्हणतो, Show me blood, then I leave you. मला रक्त दाखवा, मी तुम्हाला सोडीन.
If the blood was the requirement for the first man, Adam, पहिला मनुष्य आदाम, त्याच्यासाठी सुद्धा जर रक्तच गरजेचं होतं, have you not come out from Adam? तुम्ही आदामामधूनच बाहेर आलाय ना? Will the law change for you? मग नियमशास्त्र काय तुझ्यासाठी बदलणार आहे? If the law has not changed for your first father, why will it change for you? नियमशास्त्र तुझा पहिला बाप आदाम त्याच्यासाठी बदललं नाही, तर तुझ्यासाठी कशाला बदलेल? If the law had not changed for Moses, the great prophet of God, why should it change for us ordinary people? नियमशास्त्र मोशे जो देवाचा महान संदेष्टा त्याच्यासाठी बदललं नाही, तर आपल्यासारखी साधी सुधी माणसं आपण आपल्यासाठी ते नियमशास्त्र कशाला बदलेल? आपण कोण आहे? Then also the blood was the price. Even now the blood is the price. तेव्हाही रक्तच किंमत होती पापाची, आजही रक्तच किंमत आहे पापाची. They are fools if they try to get salvation through other means. मूर्ख आहेत ते जर ते आणि कुठल्या रीतीनं मोक्ष मिळवायचा प्रयत्न करत असतील तर. Not one day God said, stop now, the lambs have to stop. एकही Too much दिवस blood देव is असं नाही being म्हणाला की shed. बास, एकही दिवस देव असं नाही म्हटला तेव्हा बास आता नका मेंढर मारू, खूप रक्त झालं, आता नका रक्त सांडू. नाही. How long should we keep on doing this? मग किती दिवस आम्ही असं करायचं? Should we keep doing? असंच करत राहायचं? Continue doing? असंच करत राहायचं? रोज Keep मेंढरू bringing आणायचं, lambs रोज मेंढरू घेऊन मंदिरात यायचं, रोज मारायचं, every day, every year, रोज, दरवर्षी, forever. कायम? When will it all end? हे कधी संपणार आहे सगळं? It will not end हे नाही संपणार आहे कधी. because कारण I change not. मी बदलत नाही. देव म्हणतो मी देव आहे. आय चेंज नॉट. मी नाही बदलत. आय एम God says, गॉड. आय I am चेंज God, I change not. मी Malachi देव आहे. 3:6. मलाकी 3:6 मी देव आहे, मी बदलत नाही. That means should we continue forever? मग आता कायमच रक्त सांडत राहायचं जनावर घेऊन जाऊन? The law says no. नियमशास्त्र म्हणतं नाही, You don't have to continue forever कायम नाही, because one is coming. कारण येतोय एक. One is coming. येत आहे Who will एक stop कोकरू येत this? आहे, एक कोकरू येत आहे जे हे थांबवेल. Then you don't need to bring lambs. मग नाही तुम्ही मेंढरं आणायची गरज. He'll be the savior of the तो world. जगाचा तारणारा असेल. He is coming तो येत आहे with his royal blood, त्याचं शाही रक्त with घेऊन, his kingly blood, त्याचं राजकीय रक्त with his घेऊन, righteous blood. त्याच्या नीतिमान रक्ताला घेऊन. His blood can cover the sins of the whole world त्याचं रक्त अख्ख्या जगाच्या पापाला जागेल once and for all. एकदा आणि कायम. And then I will be आणि satisfied, मग says मी the Lord. समाधानी होईन असं देव म्हणतो. In other words, दुसऱ्या शब्दात only God is the answer देवच फक्त उत्तर आहे. for your sins. तुमच्या पापांचं उत्तर फक्त देवच आहे. कशाला डोकी फोडता उगीच? That's why म्हणून one day John the Baptist saw Jesus एके दिवशी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने येशूंना पाहिलं and he said, behold the Lamb of God who takes away the sin of the आणि world. योहान म्हणाला, पहा देवाचा कोकरा अख्ख्या जगाचे पाप हरण करणारा. He didn't say the sins of the world, he said the sin of the world. अख्ख्या जगाची पापे हरण करणारा नाही, अख्ख्या जगाचं पाप हरण करणारा. हा बघा देवाचा कोकरा. One sin, the father of all sins, एक coming पाप. from Adam. एक पाप, सगळ्या पापांचा बाप आणि सगळ्या पापांची आई. एकच पाप, आदामाकडनं आलेलं पाप. Only he can stop the screams of the innocent lamb. आणि तोच फक्त त्या निष्पाप भोळ्या भाबड्या जनावरांचं जे रक्त सांडलं जात आहे त्यांचा आरडाओरडा थांबवू शकणार आहे. How happy the lambs would have been मेंढरं किती आनंदी झाली when असतील Jesus was around. जेव्हा येशू अवतीभोवती असतील तेव्हा मेंढरं म्हटली असतील, सुटलो बाबा, Once and for all. सुटलो बाबा, मेरे Somebody खानदान has का कोई come. जिंदा नहीं आज तक, मेरे खानदान का आज तक कोई जिंदा नहीं रहा. असं मेंढरं म्हणली असतील की रोज एक मेलाय, ह्या माणसांची पाप संपत नाहीत आणि आम्ही मरतोय. Will he stop the river of blood flowing? रक्ताची नदी वाहणारी तो थांबवेल? Yes. थांबवेल. He will come तो येईल during the Holy Week. पवित्र सप्ताहात येईल. He will come during the Holy Week. पवित्र सप्ताहात तो येईल. He will come on the Passover day वलांडणाच्या दिवशी तो येईल. when the lambs are slain. जेव्हा मेंढरं वधली जातात He will be slain. तेव्हा त्याला वधलं जाईल. One death एक मृत्यू for the whole world. अख्ख्या जगासाठी. Once and for all. एकदा आणि कायमचा एक मृत्यू, मृत्यूला मारणारा मृत्यू. काल का परवा पास्टर बोलले ना, मृत्यूला मारणारा मृत्यू. Yes.
His death killed death. त्याच्या मृत्यूने मृत्यू मारला. How? कसा? By his resurrection. त्याच्या पुनरुत्थानामुळे हो. ईस्टर आला ना आणि तो जिवंत झाला, मग त्याच्या मृत्यूने मृत्यू मारला. Be ready for Easter message. आता ईस्टरच्या उपदेशासाठी तयार राहा. His blood will be pure. त्याचं रक्त शुद्ध असेल. His life will be without blemish. त्याचं जीवन निष्कलंक असेल. Not just a lamb from the flock, आणि फक्त कळपातलं एक मेंढरू असं नव्हे, but पण a lamb coming from God. देवाकडनं स्ट्रेट आलेलं मेंढरू. He will be called the Son of the Highest, त्याला परमोच्च देवाचा पुत्र म्हटलं जाईल. Son of God. त्याला देवाचा पुत्र म्हटलं जाईल. Then, मग but still blood is required. तरी रक्त गरजेचंच आहे. Man will say, still blood is required. मनुष्य काय म्हणेल? नाही, पण तरी रक्त गरजेचंच आहे. Law says yes. हो, नियमशास्त्र म्हणतो हो, My गरजेचं law आहे. does not change. नियम नाही बदलत. नियमाला रक्त लागतच. देवाला धन्यवाद द्या, येशूंनी एकदाच सगळ्यांसाठी दिलं, नाही तर आपणही रांगा लावल्या असत्या. So don't worry. तर काळजी नका करू. His blood will cover it all. त्याचं रक्त तुझं सगळं झाकेल. No more lambs, no more priests, no more altar, no more temple, no more ceremonies. आता याच्या पुढे मंदिर नको, प्रथा नको. आता याच्या पुढे मेंढर नको, याजक नको. No more smoke, no more stench. याच्या पुढे धूर नको, सांडलेल्या रक्ताची दुर्गंधी नको. No more weeping from your side. याच्या पुढे तुमच्याकडून रडणं नको. That's why today the temple does not exist in म्हणून Israel. आज इस्रायलमध्ये यरुशलेमेत ते मंदिर अस्तित्वात नाहीये. How can the temple exist when the high priest of the temple has come? मंदिराचा प्रमुख याजकच आलेला आहे ना, मग ते मंदिर कसं अस्तित्वात राहील? The shadow has to go when the substance comes. खरी वस्तू आल्यावर वस्तूची सावली गेली पाहिजे ना. खरा खुरा आल्यावर त्याची सावली जायलाच पाहिजे. No more veil, no more sacrifice. आता पडदा नाही, आता तसं अर्पण नाही. On the mountain of Calvary, काल्वरीच्या त्या डोंगरावर, that hill त्या काल्वरीच्या outside the टेकडीवर, city gates, त्या वेशीच्या बाहेर, where the lamb would climb, जिथे ते मेंढरू चढणार आहे, taking up the cross, वधस्तंभ घेऊन जाणार आहे, carrying his own altar. स्वतःची वेदी स्वतःच घेऊन चाललाय, He would bleed, आणि रक्तबंबाळ होणार आहे. not for his sins, स्वतःच्या पापासाठी नाही, but for our sins. आपल्या पापांसाठी. And when he cries on the cross, आणि जेव्हा तो वधस्तंभ लटकून it रडेल, is finished, की आता हे संपले, the earth will shake, तेव्हा पृथ्वी हादरेल. there will be darkness for 3 hours, 3 तास अंधार होईल the सगळीकडे, veil will tear, आणि पडदा फाटेल. the altar will be empty forever, वेदी कायमची रिकामी होईल. the work of the priests will be over. याजकांचं काम संपेल. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते, खांद्यावरती मरण घेऊनी बघ जीवन चालत होते. This week is not a story, हा आठवडा बेटा गोष्ट आणि कहाणी नाहीये. it's the final chapter. फायनल अध्याय आहे हा, फायनल अध्याय. It's not just Holy Week, फक्त पवित्र सप्ताह नाहीये हा. it is history that has happened. हा इतिहास घडलाय. शोधा पाहिजे तेवढा. It's a turning point for all of us. एक वळायचा बिंदू प्रत्येकाच्या आयुष्यात त्यातनं आलाय. Because this week, कारण या आठवड्यात the blood flowed down the Kidron Valley. रक्त किद्रोन ओहळात वाहिलं. Why? का? That it has to be never been flowing ever again. की परत ते कधी वाहिलं जाऊ नये. No more lambs. आता नको मेंढर, Because the Lamb of God has come. कारण देवाचं मेंढरू आलेलं आहे. No other lambs were called Lamb of God. बाकी कुठल्याही मेंढरांना देवाचं मेंढरू, देवाचं कोकरू नाव नाही. Only Jesus was called the Lamb of फक्त God. येशूंना देवाचं कोकरू हे नाव. ते आलं, मग आता बाकी कोकरं नकोत. The King has bled for you. राजा तुझ्यासाठी घायाळ झालाय. No more fire on the altar. आता वेदीवर आग नकोय, Because the fire fell on him. कारण आग राजावर पडली. He was wounded for our transgressions. आपल्या अपराधांसाठी तो He घायाळ was झाला. bruised for our iniquities. आपल्या पापांसाठी त्याला मारण्यात The आलं. chastisement of our peace was upon him. आपल्या शांतीची शिक्षा त्याला देण्यात आली. And by his stripes we are आणि healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून आपल्याला आरोग्य मिळालंय. कसं मिळत नाही, मिळालंय. पण हे केल्याने ते मिळतं. And the law said, आणि नियम म्हणाला, after Jesus dies, येशू मेल्यानंतर I will never, ever, ever again ask you for a मी lamb. परत कधीही 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 तुम्हाला मेंढरू मागणार नाही. I will never ask you to get a lamb. मी परत कधी तुम्हाला म्हणणार नाही की मेंढरू वधायला घेऊन या.
And the law has been faithful. आणि नियमशास्त्र विश्वासू राहिलं. Till today, आजपर्यंत we are not offering a lamb. आता मेंढरू चढवलं जात नाही. Even the Jews also who don't believe in the Messiah, their lamb offering has been stopped. जो यहुदी समाज मसीहावरती विश्वास ठेवत नाही त्यांचंही मेंढरू अर्पण करणं थांबलेलं आहे, कारण मंदिरच नाहीये. They have only one wall there. How can their sins be washed? त्यांची पापं आता कशी धुतली जाणार? God is opening their eyes. देव त्यांचे डोळे उघडतोय. If the sacrifice was continuing, they would have done it even today. मंदिरामध्ये मंदिरचं असतं आणि अर्पण अजून चालू असती तर त्या यहुदी समाजांनी आजही रोज जाऊन अर्पण मेंढरांची केली असती. The law put a full stop to it when Jesus offered himself. नियमशास्त्राने त्याला पूर्णविराम दिला जेव्हा येशूंनी स्वतःचं अर्पण स्वतः मरून चढवलं. So today the Jews don't know how to cleanse themselves. आणि म्हणून आज यहुदी लोकांना कळत नाही की मी माझं पाप कसं धुऊ, कारण ते येशूंवर विश्वास ठेवत नाहीत. And that's why they are waiting for the Messiah to आणि come. म्हणून ते वाट बघतायत की कोणीतरी मसीहा येणार आहे. But you know and I know that the Messiah had already come. पण तुमच्या माझ्यासारख्या परक्यांना कळून गेलं की मसीहा ऑलरेडी आलेला आहे. किती छान. The Messiah did not come to cover the sins, he came to wash away the आणि sins. मसीहा पापांना झाकायला आला नाही तर पाप धुवूनच काढायला आला. ते किती चांगलं. David said, "Blessed is the man whose sins are covered." दावीद म्हणतो असा माणूस आशीर्वादित ज्याचं पाप झाकलंय. In Psalm 32. स्तोत्र 32. But Jesus came not to cover it, but to wash it. पण येशू तर पाप झाकायला नाही, पाप धुवायलाच आले. He crushed sin for us. येशूंनी पापाला आपल्यासाठी चुरडलंय. Today the altar is silent. आज वेदी शांत आहे. The priests are silent. याजक शांत आहेत. The lambs are silent. आज मेंढरं शांत आहेत. The Kidron Valley is dry. किद्रोन ओहोळ आज वाळलेला आहे. Because कारण the cross drank up every drop that law demanded. वधस्तंभाने तो प्रत्येक रक्ताचा थेंब घेतला जो नियमशास्त्राने डिमांड केला होता. The temple is gone. मंदिर गेलं, आज नाहीये मंदिर तिथे. That's why don't be mistaken. The law has never asked for a good behavior. आणि म्हणून गैरसमजूत करून घेऊ नका की नियमशास्त्राने चांगली वर्तणूक मागितली नाही. No, it didn't ask for good behavior. नियमशास्त्र चांगली वर्तणूक It मागत asked only for blood. म्हणजे काय, नियमशास्त्र फक्त रक्त मागतं. तुझे चांगले स्वभाव नको. तुम्ही असं म्हणाल नाही मी चांगलं वागून दाखवते, नको रक्त दे. But then why the law was given? पण मग नियम दिलाच कशाला? Not to keep it, पाळायला नाही. but that you may know you cannot keep it. तुला हे कळायला की तुला हे पाळायला जमणारच नाहीये. Say, अपने बस की बात ही नाही बेटा. हो पलोपली पाप करणारी आपण माणसं. law was given to open our eyes that we may run to the Savior. नियमशास्त्र अशासाठी दिलं केलं की त्यातून आपले डोळे उघडावेत आणि आपण तारणाऱ्याकडे धावत How good the law was. किती चांगला ना हा नियमशास्त्र, किती चांगलं. Yes, it is strict, हा कडक आहे नियम, but it is also very understandable. पण किती समजून घेण्याजोगा सुद्धा आहे हा नियम. The law of Moses is showing to you that you can never keep it. मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला हेच दाखवत आहे की तुम्ही ते नियमशास्त्र पाहू शकत नाही. मोशेचं नियमशास्त्र म्हणजे मोशेने डोंगरावरनं आणलेल्या 10 आज्ञा, त्या सर्व आज्ञा नाही आपण पाहू शकत. So that you will run to the blood of Jesus. आणि हे समजून तुम्ही येशूंच्या रक्ताकडे धावत यावं. So forgiveness came, but only through bleeding. तर क्षमा आली खरी, पण रक्तस्रावातूनच आली. The law does not need your promise. नियमशास्त्राला तुझं वचन नकोय. God promise, mother promise, father promise, no. नको. नियमशास्त्राला तुझी देवा शपथ, आई शपथ, बापा शपथ, कोणाची शपथ नको. It is saying, नियमशास्त्र म्हणतं you bring the sacrifice of Jesus and I will forgive you. येशू नावाचं अर्पण आण, मी तुला क्षमा करीन. येशूना घेऊन ये. चर्चला येताना येशू घेऊन ये, I will forgive you. मी तुला क्षमा करीन. Bring Jesus, I will forgive you. येशूना घेऊन ये, मी तुला क्षमा करीन. Bring Jesus, I will heal you. येशूना आणशील जरूर, मी तुला बरं करीन. Bring Jesus येशूना घेऊन ये, and I will deliver you. मी तुला सुटका देईन. आम्ही येशूंनाच घेऊन येतो ना, आम्ही कोणाला घेऊन येतो? The cross stands वधस्तंभ उभा राहतो. as a contrast to the world's options. किती विरोधाभास आहे, जगातले पर्याय आणि एकीकडे हा वधस्तंभ. The blood speaks. रक्त बोलतं It is finished. की आता हे संपले. You know, God said देव बोलला to Cain, कायनाला, the blood of Abel is calling from the earth. हाबेलाचं रक्त पृथ्वीतून ओरडतंय. For what? कशासाठी? For revenge. सूड घ्यायला. But the blood of Jesus is calling for
forgiveness. पण येशूंचं रक्त ओरडून म्हणतंय क्षमा, क्षमा. The law is saying now, नियमशास्त्र म्हणत आहे आता the blood has been given रक्त दिलं गेलं on the cross. वधस्तंभावर. Not your blood, तुझं नाही, not the blood of animals, जनावरांचं नाही, but the blood of the single Lamb of God. देवाचं एकमेव कोकरू, त्याचं रक्त दिलेलं आहे. The law is very, very holy, आता नियमशास्त्र खूप खूप पवित्र आहे, but it is still hungry. It can see the blood and forgive you. नियमशास्त्र पवित्र आहे पण भुकेलं पण आहे. ते रक्त बघूनच तुला क्षमा करणार आहे. If the law has changed as you think, it is only because the demands of the law have been met by Jesus Christ. तुला जे वाटतंय ना की नियमशास्त्र आज बदललंय, ते कशामुळे? नियमशास्त्राच्या मागण्या येशूंनी पूर्ण केल्यामुळे तुला असं वाटतं की नियमशास्त्र बदललंय. It's not a new law. नवीन नियम नाहीये तो. It's the old law, but it has been satisfied by Jesus. तोच नियम, तेच नियमशास्त्र, पण येशूंनी येऊन त्याला समाधानी केलं. See, the law didn't bend. नियमशास्त्र झुकलं नाही, It broke Jesus. येशूंना तोडून गेलं. The law didn't change. नियमशास्त्र बदललं नाही, My Jesus fulfilled it. माझ्या येशूंनी ते पूर्ण करून दिलं. Law didn't lower himself so he could accommodate Jesus' blood. नियमशास्त्राने स्वतःला काही लहान करून घेतलेलं नाहीये येशूंचं रक्त सामावून घ्यायला. Jesus lifted himself to the level of the law. येशूंनी स्वतःला उंच केलं नियमशास्त्रापर्यंत. He didn't say, असं नाही म्हणाले ते Law, की नियमशास्त्रा I am coming. मी येत आहे, So lower, तर जरा तू झुक, slightly lower. थोडा झुक ना नियमा. So much I cannot pay. एवढं नाही, मी एवढी किंमत मी नाही मोजू शकत, जरा झुक. It's not for my payment, but for the payment of these people. आणि हे वेतन माझंही नाही, या लोकांचं वेतन आहे. So at least 50% I will pay. 50% मी देतो नियमशास्त्रात, तू पण थोडस झुक की. And then 50% we will ask the people to pay. 50% आपण लोकांना पण सांगू द्यायला. No. नाही. Jesus said, येशू म्हणाले, what the law demands I will fulfill. नियमशास्त्र जे मागतंय ते मी देईन. मी नियमशास्त्रापर्यंत पोहोचून देईन. मी नियमशास्त्राला असंही म्हणणार नाही की तू खाली ये, Yes. माझ्या समानतेनं आणि मग घे. नाही, मी तुझ्यापर्यंत येतो, तुला देतो, समाधानी करतो आणि यांना सोडतो. But release the people 100%. पण 100% तू लोकांना सुटका दे. That's how important actually Jesus is. Yes. ज्याला आपण एवढं हलक्यात घेतो. Salvation is not because the law got softer. No. तारण नियमशास्त्र मऊ झालं म्हणून मिळालेलं नाही. But the Savior, He bled harder. तारणारा खूप रक्तबंबाळ झाला म्हणून तारण मिळालं. The law did not blink. It did not bend. नियमशास्त्र वाकलं नाही काही, ते तेच होतं. He saw the Messiah, yet he didn't say, okay, the Messiah is coming, I will lower the cost. नियमशास्त्राने मसीहाला येताना पाहिलं तरी नियमशास्त्र असं नाही म्हणालं, बाप रे मसीहा स्वतः येत आहेत, मी थोडे नियम रद्द करतो, थोडे ठेवतो. नाही. It said, even if the Lamb of God comes, जरी देवाचं कोकरू आलं, my needs should be met. तरी माझी संपूर्ण गरज भागली पाहिजे. नियमशास्त्र म्हणतं रक्त. And the world today is saying, आणि आज जग म्हणतं, I can satisfy the law. मी नियमांना समाधानी करीन, I will go some other way. मी दुसऱ्या कुठल्या रीतीने जाईन. He didn't accept any other way, even from the Messiah. मसीहाकडूनही त्याने दुसरा कुठला मार्ग स्वीकारलेला नाहीये. And you are so great that he will accept your way. आणि तुम्ही एवढे मोठे झाला की तुम्ही म्हणता मी माझ्या रीतीने करीन. कुठली तुझी रीत आली, ठेव बाजूला. रीत एकच आहे, वधस्तंभ आणि येशू. आम्ही सांगतो, मी सांगते, माझा जन्म कुठचा आहे तुम्हाला माहितीये. A lamb came that the law had never seen. कोकरू आलं की जे नियमशास्त्राने कधी पाहिलेलं नाही. He was never born in a palace. काय महालात जन्मलेलं कोकरू नव्हतं ते. Born in a manger. गव्हाणी, गोठा गोठा, गाईच्या शेणाच्या दुर्गंधीचा गोठा. Not carried to the altar. वेदीवर त्याला उचलून नाही आणलेलं, कडेवर असं. Not tied by ropes and dragged to the altar. आणि त्याला दोऱ्या बांधून खेचून पण नाही आणलेलं. He carried his own cross. त्याने स्वतः आपला वधस्तंभ उचललाय स्वेच्छेने. That is the great love he has for you. एवढं मोठं महान प्रेम त्याचं तुझ्यावर आहे. The substitution was done willingly. आणि स्वेच्छेने त्याने ती जागा घेतली जिथं तू आणि मी जायला हवं. He did not bleat at all. अजिबात एक आवाज म्हणून केला नाही येशूंनी. He did not resist at all. अजिबात विरोध केला नाही की कसलीही मानवजात आणि ह्यांच्यासाठी मी मरायचं म्हणे. He was not covered with wool. नाही,
लोकरीनं झाकलेलं नव्हतं ते कोकरू, but he was covered with stripes surely. पण नक्की फटक्यांनी झाकलेलं होतं ते कोकरू. बसले ना 39 पाठीवर. He did not walk towards the altar, he walked on the hill of Mount Calvary. वेदीकडे चालत नाही गेलं ते कोकरू, काल्वरीच्या टेकडीवर चालत गेलंय ते कोकरू. And there on the cross he shed his blood for us. आणि तिथे त्या वधस्तंभावर त्याने त्याचं रक्त सांडलंय आपल्यासाठी. Okay, the Lord says the wages of sin is death. ठीक आहे, नियमशास्त्र म्हणतं पापाचं वेतन मरण आहे. People say, लोक oh, म्हणतात if the wages of sin is death, then why the blood? पापाचं वेतन मरण आहे तर मग मरण द्या ना, रक्त कशाला? Because life is in the blood. अरे पण जीवन रक्तातच आहे ना. Unless the blood flows out of you, you won't die. रक्त जोवर तुझ्यातनं वाहत नाही तू मरू नाही शकत. पापाचं वेतन मरण आहे ना, तुझ्यातला रक्ताचा थेंब संपल्याशिवाय तू मरत नसतोस. आणि पापाचं वेतन ते मरण आहे ज्यात रक्त आलंच. Now we don't have to be slain आता आपल्याला वधायची गरज नाही because he was slain. कारण त्याला वधलं. We don't have to be put to shame. आता आपण लज्जित व्हायची गरज नाही. He was put to shame for us once and for all. झाला तो एकदाचा लज्जित अपमानित आपल्यासाठी. That's why Hebrews 12:24 says, म्हणून इब्रीकरास 12:24 मध्ये म्हटलंय, the blood that speaks a better word. रक्त जे चांगल्या जास्त खाली लोंबकत असलेले लुळे हात वर करा, जे रक्त चांगले बोलते. See, blood speaks better. रक्त चांगलं बोलतं, Not your good works. तुझी चांगली कामं चांगलं बोलत नाही. No. रक्त चांगलं It's बोलतं. the blood that speaks better. रक्त चांगलं बोलतं, ते रक्त वापरा. The law shouted, give, and Jesus gave it all. नियमशास्त्राने आरडाओरडा केला, दे, आणि येशूनी सगळं दिलं. The blood of bulls could not give us peace, but the blood of Jesus speaks peace. बैलांचं रक्त आपल्याला शांती नाही देऊ शकलं, येशूंचं रक्त आपल्याला शांती घोषित करतं. Praise God. देवाला धन्यवाद. कसा हा येशू मी दूर करू, कसं मी त्याला सोडू. What man could not fix for 1,000 years, हजारो वर्षांपर्यंत मनुष्य जे दुरुस्त करू शकला नाही, God fixed it with one. एकाद्वारे देवाने ते कायमचं दुरुस्त केलंय. Did he fix it? केलं की नाही? Yes. केलं ना. Did somebody go to heaven कोणी स्वर्गात गेलंय की नाही? through the blood? त्या रक्ताद्वारे Yes. गेलंय ना. आपल्या अगोदरचे विश्वास Abraham करणारे- went to paradise. अब्राम सुखलोकात गेला. The thief on the cross went to paradise. वधस्तंभावर लटकलेला एक चोर सुखलोकात गेला. In Matthew 17, Jesus saw Elijah and Moses. मत्तई 17 मध्ये येशूंनी एलिया आणि मोशेला पाहिलं. God is the God of the living, not the dead. देव जिवंतांचा देव आहे, मेलेल्यांचा नाही. म्हणून लिहिलंय, जिवंतांच्या भूमीतून तो जिवंतांचा देव आहे. One cross, one blood, one savior, one Lord. एक वधस्तंभ, एक रक्त, एक तारणारा, एक प्रभू. Some other time we will see why he became man. परत कधीतरी आपण हे पण शिकू की तो मनुष्य बनून का आला. Why only man was needed. फक्त मनुष्यच का गरजेचा होता. Nothing will save you. तुला काहीच तारू नाही शकत. Yes, you may do good works after you are saved. तारण झाल्यावर तू चांगली कामं करशील, नो डाऊट. But don't do good works to be saved. पण तारण मिळायला चांगली कामं करू नको. चांगली Otherwise, कामं, the death of Jesus is in vain. नाही तर येशूंचं मरण, येशूंचा मृत्यू वाया जाईल. The law was never flexible. The law will never be flexible. नियमशास्त्र कधी रद्दबदल करत नाही आणि कधी करणार नाही. ते- नियमशास्त्र कुणासाठी झुकत नाही. पुरेपूर रक्त दे, क्षमा घेऊन जा. Even when he saw Jesus, येशूंना सुद्धा नियमशास्त्राने जेव्हा पाहिलं, he didn't say 50% give. नियमशास्त्र असं नाही म्हणालं येशूंना की अच्छा येशू स्वतः खुद्द आले का, मग 50%च द्या, जाऊ It दे stood बाकी. like a high, tall mountain नाही, उंच डोंगराप्रमाणे नियमशास्त्र उभं होतं की संपूर्ण and किंमत say, मोजा. pay it all. सगळी किंमत मोजायची, Not some or part of it. थोडी नाही, अर्धी नाही, संपूर्ण किंमत मोज. Because the law did not lower the bar even for Jesus. कारण नियमशास्त्राने येशूंसाठी सुद्धा ते जे स्टँडर्ड आहे ते कमी नाही केलं. एवढं म्हणजे एवढंच. And Jesus also didn't take a shortcut. आणि येशूंनी पण शॉर्टकट घेतला नाही.
He didn't say, I will get blood from heaven and just give it to येशू him. असंही म्हटले नाहीत मी स्वर्गातनं रक्त घेऊन येतो देऊन टाकतो He एकदाचं could करतो. do it. येशू करू शकतो. Who will know? कोणाला कळणार आहे? Get little blood from top and give it. Take स्वर्गातून law. थोडंसं रक्त आणलं देऊन टाकलं शांत केलं But झालं. it cannot because the law also came from heaven only. असं होऊ नाही शकत कारण नियमशास्त्र पण त्याच स्वर्गात आलं आणि ते म्हणतंय की संपूर्ण रक्त सांडून दे असं गंगाळात घेऊन नाही यायचं. Say, lamb paid all, 100%. त्या कोकऱ्याने 100% परतफेड केली. It's not just giving blood with an injection, remove some blood like the हाँ. doctors do and give it. आज ब्लड टेस्टला आपण ब्लड देतो तसला प्रकार नाहीये तो. No. एवढं टीसभर खाल्लं आणि त्यात पण आपला हा आणि ऊ There काय has to be death. मरण पाहिजे मरण. Not little blood removed from the hand and given. थोडंसं हातातनं काढलं तेवढं नाही चालत आहे. मृत्यू पाहिजे मृत्यू मृत्यू खलास. Total penalty. पूर्ण पेनल्टी पूर्ण Complete शिक्षा payment. पूर्ण पाहिजे पूर्ण वेतन पाहिजे. Now, आता all we have to do is एकच करायचं take Jesus wherever we go. जिथं जाऊ तिथं येशूंना घेऊन फिरा. The law will have no power over you. मग नियमशास्त्राचं सामर्थ्य तुमच्यावर चालणार नाही. जिथं जाल तिथं येशूंना घेऊन फिरा. All that you have to do right now is fall down and worship him. आता एकच काम करायचं तुम्ही असं उपडे पडून येशूंची आराधना करा. उपडे पडून Praise God who didn't hold back. देवाला धन्यवाद द्या की ज्यांनी हे राखून नाही ठेवलं. Praise the Lord who didn't run away. त्या देवाची स्तुती करा की जो पळून नाही गेला. That lamb who didn't run away. ते कोकरू पळून नाही गेलं की तुमचं तुम्ही बघून घ्या आणि मी कशाला मरायचं. नाही आपण कायच बघणार होतो. आपलं जमतंय का काही आपल्याला. The cross drank it all. वधस्तंभाने All our sins. He became sin for us. वधस्तंभाने आपल्या प्रत्येकाचं मानव जातीचं प्रत्येक पाप पिऊन घेतलं. आपल्यासाठी येशू पाप झाला. Look at Abram. अब्राम बघा He's seated in the desert. रानात बसलाय. Stars are there seen. चांदण्या दिसतायत. He's just sitting outside his tent. बसलाय तंबू बाहेर. His heart is heavy. त्याचं हृदय जड आहे. His hands empty. हात रिकामे आहेत Because he doesn't have a child. कारण त्याला संतान नाही. And God visits him. आणि देव त्याला भेटायला येतो. And God says, आणि देव त्याला म्हणतो Abram, अब्राम I am your shield. मी तुझी ढाल आहे. I am your great reward. एक्सिडिंग ग्रेट रिवॉर्ड. मी तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे. And God thought Abraham will dance now. आणि देवाला असं वाटलं हे ऐकून अब्राम आता नाचेल. Abraham said, what reward? अब्राम म्हणाला कसलं प्रतिफळ. My hands are empty. माझे हात रिकामे आहेत. No son, no heir. काही संतान नाही मला. See, कसं he's काय. asking for an heir for his tent. तो त्याच्या तंबूसाठी संतान मागत होता. मेरी अगली नसल मुझे चाहिए. माझ्या वंशाचा दिवा मला दे. My tent is full of silence. माझा तंबू शांत पडलाय. You are exceeding great reward. हा प्रचंड मोठं प्रतिफळ तू आहेस. But go and speak to my wife, see what she says. पण माझ्या बायकोशी जाऊन बोल ना बघ ती काय म्हणते. My neighbors have sons and flocks and माझ्या sheep. शेजारा पाजांकडे पोरं आहेत मुलं मुली आहेत कळप आहेत. But for me only promises मला Lord. फक्त अभिवचनच ना देव बाप्पा. God said, step outside your tent. देव बाप म्हटला तंबूच्या बाहेर पड. I will show you something. पहिले तो तेरा घर छोड. बाहेर निकल. Abraham looks up. अब्राम वर बघतो He sees the sky full of आणि stars. चांदण्यांनी भरलेला आकाश पाहतो. God says, start counting from आणि now. देव म्हणतो देव कमी आहे का. देव त्याला म्हणतो मोज. He starts counting. 1, 2, 3, 4. एक मोजतो Till देव अजून एक 100 he मोजतो. could count. He couldn't count much because he was 100 years old. 100 So पर्यंत till 100 he could count. 100 पर्यंतच मोजू शकला कारण फार तर आपलं जीवन किती 100 No, वर्षाचं. he was 100 years तो old. 100 वर्षाचा होता तेव्हा. पुढे नाही मोजू शकला आणि तो 1-2 मोजेपर्यंत देव अजून He said, एखादा Lord, I नाही देतो. cannot count. मग अब्राम म्हटला नाही आय गिव्ह अप मला नाही होते मोजायला. God said, I will give you so many children. Don't मग worry. देव म्हटला हे एवढं संतान देणार आहे मी तुला तू शांत बस. ट्रस्ट मी इफ यू कॅन. And विश्वास Abraham ठेवता आला trusted तरी. God. आणि अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. Yes, Lord, I know you will हो give. प्रभू तू मला देणार. And it was accounted to him for आणि righteousness. तेच त्याच्यासाठी न्यायी पण झालं. त्याचा तो विश्वास देवावरचा. हालेलुया. आमेन. Say, आमेन. I will give it. मी देईन. God did. promises him, देव त्याला वचन देतो I will give. मी देईन तुला. But on what basis? पण कशावर आधारित. I will show it to you. मी दाखवतो तुला. Then God says, मग देव बोलला. it's in Genesis 15 only. उत्पत्ती 15व्या अध्यायातच लिहिलंय पा. God says, मग देव बोलला Abraham, अब्रामा
I want to give you the land also. मला तुला जमीन पण द्यायची आहे. Abraham didn't ask for the land, God is giving. अब्रामाने He asked जमीन- for the child, he was not बघा, giving. अब्रामाने संतान मागितलं, देव संतान देईना. देव म्हणतो जमीन देईन. अब्राम म्हणे तो जमीन मागी नाही. But God said, I want to give. पण देव म्हणतो मला द्यायची आहे ना, You have to take it. तू घेतलीच पाहिजे. तुला हवी का नको प्रश्न नाही, मला तुला द्यायची आहे, गपचूप घे. And he said, how will I know that you will give us the land? मग तो म्हटला आम्हाला कसं कळायचं तू जमीन देणार आम्हाला? God said, देव बोलला bring me a sacrifice. मला अर्पण चढव, चल Get all the animals, जनावर काढ बाहेर, kill them. मार त्यांना. And he kills the birds and the animals. आणि अब्राम पक्ष्यांना जनावरांना मारतो. And God walks in the midst of those आणि dead देव animals. त्या मेलेल्या जनावरांमधून चालतो. Abraham just watches all अब्राम this. बघतच राहतो की काय आहे. God says, देव म्हणतो this is my covenant. हा मी तुझ्याशी केलेला रक्ताचा करार आहे. I seal it with my blood. माझ्या रक्ताने शिक्का मारतोय मी तुला जे सांगतोय त्याच्यावर, That I will give you this की मी land. तुला देणार जमीन म्हणजे देणार. See? But a covenant is always made from both sides, isn't it? पण करार, एखादं डील दोन पार्ट्यांमध्ये होतं ना. But here God stands alone इथं देव एकटा उभा राहतो. because कारण God is saying, देव म्हणतो even if you miss, even if you sin, that land I will still give it to you. जरी तुझ्याकडनं राहून गेलं, चुकलं, पाप झालं, तरी ती जमीन तो देश मी तुला देणार. Because कारण the covenant stands only on my blood. करार फक्त माझ्या रक्तावर उभा आहे. But if I take you as a partner, if you do something wrong, the land of Egypt will go away out हो of ना, your hands. तुला भागीदार म्हणून घेतलं तर मग तुझ्याकडनं तर घोटाळे होणारच आहेत, मग तो देश जाईल हातातून. The deal is one-sided. एकतर्फी आपला हा व्यवहार आणि करार आहे माझ्या रक्तावर, तुला त्यात मी घेणार नाही. If I take, तुला जर घेतलं, if you people do something wrong, if your generations do something wrong, you will lose the land of Israel. आणि तुम्ही लोकांनी काही चुकीचं केलं, तुझ्या पिढ्यांनी काही चुकीचं केलं, तर इस्रायल राहून जाईल, तो वचनदत्त देश मिळणार नाही. That is how covenant is made, isn't it? करार असे होतात बेटा. But पण this is the first covenant where only God stands. हा पहिला करार जिथे फक्त देव एकटाच उभा राहिला, की मी एकटा रक्त देऊन हा करार करत आहे, तुझ्या त्यात काय, तुझी काही भागीदारी नाही त्यात. And what happened? आणि काय झालं? Israel still stands today. इस्रायल देश, इस्रायलची जमीन, पवित्र भूमी आपण ज्याला म्हणतो, तो आजही आहे ना. Why? का? Because God's side of the covenant still stands strong. कारण देवाचा एकट्याचा करार कायम स्ट्रॉंग राहतो. That's why Israel cannot be defeated मग today. इस्रायल नाही पराजय होऊ शकत Because कधी. there is no man's hand in it. कारण माणसाचा हात नाहीच आहे It's only इस्रायलमध्ये. one-sided covenant. इस्रायलमध्ये एकतर्फी करार आहे फक्त देवाचा, त्यात माणसं नाहीत. माणसाचा हात असता तर नसतं झालं. म्हणून ते एवढूस इस्रायल आज अनेकांवर भारी आहे. किती मोठं ते, एवढूस तर आहे. That's how much God respects his blood. एवढं देव त्याच्या रक्ताला मान देतो. See? After so many years, इतक्या साऱ्या so वर्षांनंतर many people tried to conquer over Israel. अनेक लोकांनी पहा इस्रायलवरती विजय घ्यायचा प्रयत्न केला, But till today they cannot. तरी आजपर्यंत कोणालाच जमेना इस्रायल And जिंकायला. it cannot. आणि नाही, कोणाला जमणार Never. नाही, कधीच नाही. Because कारण the covenant is made by करार God. केलाय देवाने. अभिवचन दत्त देश आहे तो, त्याला नाही And कोणी हात praise लावू शकत. God, God didn't take Abraham and his generation. आणि in it. देवाला धन्यवाद, करार करताना देवाने अब्रामाला आणि त्याच्या पिढीला मध्ये घेतलं नाही. God didn't say, देव असं नाही this म्हणाला, is the contract I sign, Abraham you sign here. आता कॉन्ट्रॅक्ट करू, चल मी सही केली, तू पण सही कर. If Abraham had signed it, अब्रामाने सही केली असती if the people had been little bit here and there making mistakes, आणि त्याच्याकडच्या लोकांकडनं चुका झाल्या असत्या, ज्या झाल्याच पुढे, the land of Israel would have gone. इस्रायल नसतं आलं. मग See today, आज बघा, most of the Israelites don't believe in the Messiah. जास्तीत जास्त इस्रायली लोक, यहुदी समाज ज्याला आपण म्हणतो, ते मसीहावर विश्वास नाही ठेवत. But yet, तरी Israel is blessed इस्रायल आशीर्वादित आहे, because of the covenant of God. कारण देवाने करार केलाय, त्याला नाही कोणी हात लावू शकत. And the greater covenant was made by Lord Jesus Christ आणि himself. सगळ्यात मोठा महान करार प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः केला. When he was having breaking of bread, this is the covenant of my blood, he said. प्रभू भोजन प्रस्थापित करताना की माझ्या रक्ताने केलेला हा नवीन करार आहे. ते- वा वा वा. He didn't take any signature from anybody कोणाकडूनही सही घेतली नाही त्यांनी. like God. देवाप्रमाणे येशूंनी पण कोणाकडूनही सही घेतली नव्हती की पेत्रा आजा, तू भी आजा, जॉन तू भी साइन कर. नाही Nobody. नाही.
माहिती होतं पुढे हे चुकणारच आहेत सगळे. And so today, यांच्या सह्या घेऊन फायदा if नाही. Israel is blessed, though they don't believe in the Messiah, म्हणून इस्रायल जर आज आशीर्वादित आहे जरी त्यांचा मसीहावरती विश्वास नाहीये, because God cannot take back His कारण word. देव त्याचा शब्द माघारी घेऊ नाही शकत. देवाने करार केलाय रक्ताचा त्यांच्याशी. दिस लँड विल फॉर एव्हर स्टँड. इस्रायल, Are you getting me, people? कळतंय का? किती वेळा काय काय होतं त्या इस्रायलमध्ये, बॉम्ब काय फुटतायत, काय काय होतंय, पण ते संपत नाही, ते शाबूत आहे. God honors the blood. देव रक्ताचा मान करतो. Every time you come ज्या दर वेळेला तुम्ही येता, for prayer, प्रार्थनेला येता, seeking some blessings, काय आशीर्वाद शोधत येता, come with the blood of Jesus. येशूचं रक्त घेऊन या. स्वतःची ऐट घेऊन येऊ नको, येशूचं रक्त घेऊन ये. You are not saved by your good works. तुझ्या चांगल्या कामांनी तू तारलेला नाहीयेस. You are saved by the blood of Jesus. येशूंच्या रक्तामुळेच फक्त तू तारलायस. Say it. बोला. I am not saved by any other way. कुठल्याही दुसऱ्या रीतीने माझं तारण झालेलं नाही. I am saved by the blood of Jesus. केवळ येशूंच्या रक्तामुळे माझं तारण झालंय. I am not sealed by tradition. परंपरा, प्रथा यांच्यामुळे नाही. I am sealed by the Spirit of God. माझ्यावर देवाच्या आत्म्याचा शिक्का आहे. I am not a child by birthright. मी जन्म हक्काने संतान नाही. I am a child by my belief. माझ्या विश्वासामुळे मी त्याचं संतान आहे. I do not bring lambs anymore. मी आता मेंढरं आणलेली नाहीत. I bring the Lamb of मी God. देवाचं कोकरू घेऊन येतोय. I follow the Lamb who gave everything. मी त्या देवाच्या कोकऱ्या मागे चालत आहे ज्याने सर्वस्व लुटलं. Because कारण He paid it all. त्याने सगळी किंमत मोजली. I will never bring another sacrifice. मी नाही दुसरं कुठलंही अर्पण आणणार. Because कारण the altar is silent. वेदी आता शांत आहे. The lamb is silent. मेंढरू आता शांत आहे. The works of the priest, high priest is silent. प्रमुख याजकाचं काम आता शांत आहे. No more works. आता काम नाहीत. It's all grace. आता कृपा. Believe in the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास And ठेव. you shall be saved, you and your household. तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. Let heavens hear. स्वर्गाला ऐकू जाऊ दे. I belong to Jesus. मी येशूची आहे. I belong to the new covenant. मी नवीन कराराची आहे. I am signed and sealed and saved by the blood of Jesus. सही आणि शिक्का येशूच्या रक्ताने माझ्यावर केलाय. The blood of Jesus that was shed once and for all. जे येशूंचं रक्त एकदा आणि कायमचं सांडलेलं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I worship you. मी तुझी आराधना करतो. I praise you. मी तुझी स्तुती करतो. I follow you. तुझ्या मागे चालतो. I follow the Lamb of God. देवाच्या कोकऱ्या मागे चालतो. The blood that speaks better. जे रक्त चांगलं बोलतंय त्या मागे The चालतो. covenant that saves me. जो करार मला तारतो त्या मागे चालतो. I declare that I am covered by the blood of मी Jesus. घोषित करतो येशूंच्या रक्तात मी झाकलेला And आहे. that's why I am clean. म्हणून मी स्वच्छ आहे. Not because of my goodness. माझ्या चांगुलपणामुळे नाही. Not because of my good works. माझ्या चांगल्या कामांमुळे नाही. Not because of my talents. माझ्या कलागुणांमुळे नाही. But because of the faith I have in the blood of Jesus. पण जो विश्वास मी येशूंच्या रक्तावर ठेवला आहे त्यामुळे. No more lambs. आता मेंढर नाही. No more good works. आता चांगली कामं नाही. Because the Lamb of God has come. कारण देवाचं कोकरू आलेलं And आहे. I am saved forever. आणि माझं कायमचं तारण झालंय. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Only those who believe by faith are true sons of जे Abraham. विश्वास ठेवतील तेच विश्वासाने अब्रामाचं खरं संतान आहेत. Thanक you, Jesus, धन्यवाद that येशू I am saved. की माझं तारण झालंय. We will finish here. इथे मी संपवतो. हालेलुया. मी सुखी, मी येशूचा आहे. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने माझे तारण झाले. There are so many things to speak on the blood of Jesus. येशूंच्या रक्तावर ना बरंच काही बोलण्यासारखं आहे. त्याला I will अंत नाही. require more than a month to even start with its introduction. मला महिनाही पुरणार नाहीये येशूंच्या रक्ताची फक्त ओळख करून द्यायला. But this will suffice. पण मला असं वाटतं तुमच्यासाठी आजचं बोललेलं पुरेसं आहे. That you may know the value of the blood of Jesus. की तुम्हाला येशूंच्या रक्ताची किंमत कळावी बास. My God is not bloodthirsty. माझा देव काही रक्ताचा ताणेला नाहीये. He doesn't crave for your blood. माझ्या देवाला काही फक्त तुझं रक्तच हवंय असं नाहीये. What can he do? तो करणार काय? The Lord demands the blood. नियमशास्त्र रक्त मागताय.
व्हॉट कॅन ही डू? तो काय करणार? In the court of the world, जगातल्या न्यायालयात somebody who has committed a crime, समजा कोणी गुन्हा केलाय, he cannot say, I will do good works and come back and you forgive me. तो गुन्हेगार असं नाही म्हणून चालणार की मी चांगली कामं करून येतो, ती बघून तुम्ही मला क्षमा करा. Or you ask my wife and children how good I am at home. नाही तर तुम्ही माझ्या बायकोला आणि मुलांना विचारा, मी घरी फार चांगला वागतो. The judge says you are a murderer, you murdered somebody, you have to pay. न्यायाधीश म्हणतो तू खुनी आहेस, तू गुन्हेगार आहेस, तू कोणाचा तरी खून केलायस, तुला त्याची किंमत मोजावी लागेल. After you pay, तू किंमत मोजल्यावर, by staying in the prison for so many years, एवढी सारी वर्ष तुरुंगवास सहन केल्यावर, then you can do your good works. मग तुझी चांगली कामं करत राहा. Today I will not accept your good works. आज नाही मी तुझी चांगली कामं स्वीकारणार, Because कारण your hands are full of blood. तुझे हात रक्ताने माखलेत. If the worldly law जगिक नियम does not accept any other payment, इतर कुठलंही वेतन जर स्वीकारत नाही, you think so heavenly law will accept any other payment? स्वर्गीय नियम तुम्हाला असं वाटतं कुठलंही वेतन स्वीकारेल? What is written in the articles of heaven has to be accepted by us. स्वर्गाच्या घटनेत जे लिहिलेलं आहे ते स्वीकारावंच लागेल. Without the shedding of blood, there is no remission of sins. रक्त सांडल्याशिवाय पापांपासून उद्धार नाही. See, it's not just blood, it is life for life. आणि हे फक्त रक्त नाही रे, हे जीवनासाठी दिलेलं जीवन आहे. वाह, Life for life. हे जीवनासाठी दिलेलं जीवन आहे. Like tooth for tooth, nail for nail. जसं सत्याला सत्य, नखाला नख, दाताला दात. Somebody has to pay. कोणीतरी तर किंमत मोजायलाच हवी होती ना. And since man cannot pay, आणि माणसाला नाही ना ती मोजायला जमणार God आहे, has to make provision. देवानी पुरवठा तर करायलाच हवा ना. Angels also cannot pay. देवदूत सुद्धा नाही हा पुरवठा करू शकत, Because blood is needed and angels don't have blood. कारण रक्त गरजेचं आहे. देवदूतांमध्ये रक्त नसतं, ते देवदूत आहेत. Only man can pay. फक्त माणूसच ही किंमत मोजू शकत होता. म्हणून And the closest for man who had flesh and blood were lambs. आणि माणसासाठी सगळ्यात जवळचं म्हटलं तर मेंढरू, रक्त मांस असलेलं. And that's why God used them for a season. म्हणून देवाने काही काळ ती मेंढरं वापरली पाप That झाकायला, man will know की how मनुष्य- serious sin is. की मनुष्याला कळावं पाप किती गंभीर Because आहे. in the first 100 years of Adam's sin, they could not see its full impact. कारण आदामाच्या पापानंतर पहिली 100 वर्ष त्यांना त्या पापाचा संपूर्ण प्रभाव दिसला नाही. And man wouldn't have realized the seriousness of आणि sin. मग मनुष्याला कळलंही नसतं की पापात किती म्हणजे किती गंभीर भाव आहे ही. That's why म्हणून God had to hide his lamb for 4,000 years. देवाला 4000 वर्ष त्याचं कोकरू लपवून ठेवावं लागलं, That you don't come now. की आता नको येऊस. Let थांब. people know the seriousness of sin. लोकांना पापाचं गांभीर्य कळू दे येशू, मग मी तुला पाठवतो. त्यांनी आधी आपल्याला पापाचं गांभीर्य समजावून दिलं की हाऊ डेंजरस दिस सिन कॅन बी. See, God is wise. देव ज्ञानी आहे. What he does is with wisdom. देव जे काही करतो ना ते ज्ञानाने करतो. We have to just listen to him. आपण फक्त देवाचं ऐकायचं आहे बस. The one who made the stars. ज्याने चांदण्या निर्माण केल्या, He's telling us. तो सांगतोय आपल्याला. Not the one who made cars. ज्याने गाड्या निर्माण केल्या तो नाही सांगत आहे. The one who made stars. चांदण्या विश्व ज्याने रचिले तो सांगतोय. Amen. विश्व रचिले ज्याने त्याला. Let's sing. Come. गा. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता, तुझ्या रक्ताने हे येशू ख्रिस्ता, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने येशू ख्रिस्ता, हालेलुया. तुझ्या रक्ताने
क्रुसावर काया, तू आघात केलीस माया. अर्पिली क्रुसावर काया, तू आघात केलीस माया. तव चरणी नमोवितो माता, तव चरणी नमोवितो माता. माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने येशू ख्रिस्ता. तुझ्या रक्ताने येशू ख्रिस्ता. माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. आजवरी या जगती नाही केली करी कोणी प्रीती. आजवरी या जगती नाही केली करी कोणी प्रीती. किती गाऊ तुझी गुणगान, किती गाऊ तुझी गुणगान. माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद Let us देवा. all look to the Lord. सगळ्यांनी प्रभूकडे पहा, It's a glorious moment. कारण की क्षण इतका वैभवशाली आहे. We are honoring our Lord and Savior Jesus आपला Christ. प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याचा आपण मान करत आहोत. Thomas touched the sides of Jesus. थोमाने येशूंच्या बाजूला स्पर्श केला, He touched the hands हातांना स्पर्श केला, to check the blood, रक्त तपासायला. to check whether he is the same one who died. हा तोच आहे ना जो मेलाय हे तपासायला. And he became a witness for the whole world. आणि संपूर्ण जगासाठी तो साक्षीदार झाला. He said, yes, म्हणाला, हो, this is the Lamb of God हे देवाचं कोकरू आहे who died for our sins. जे आपल्या पापांसाठी मरण पावलंय. He was the only person given the permission to touch and see whether he is the same one, the Messiah who died for the whole world. तो थोमा एकटाच होता, त्याला ही परवानगी दिली गेली की त्यांनी स्पर्श करून चाच पडून तपासावं की हा तोच आहे ना. Jesus said, come and touch. येशू त्याला म्हणाले, ये लाभ हात, Then you will know मग तुला कळेल I am the Lamb of God मी देवाचं कोकरू आहे who paid it in full ज्याने संपूर्ण वेतन मोजलंय to satisfy the law of God. देवाच्या नियमशास्त्राला तृप्त करायला. And what did Thomas do? आणि थोमाने काय केलं? Fell down on his knees. खाली पडला, गुडघे टेकले My Lord and my God. आणि म्हणाला, माझा प्रभू, माझा देवा. Once and for all, एकदा आणि कायमचं he wrote this history. त्याने हा इतिहास लिहिला Yes, की हो, the Lamb of God paid it all देवाच्या कोकऱ्याने सगळं वेतन भरलंय and satisfied the law of God. आणि देवाच्या नियमशास्त्राला समाधानी केलंय. How much we should also worship like Thomas. आपण किती न थोमासारखी आराधना करायला हवी. He wrote it down that we may now truly believe and worship the Lord. त्याने लिहून ठेवलं अशासाठी की आपण वाचून खरोखर प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्यांची आराधना करावी. Come on, all of you say, मग चला तुम्ही सगळेजण म्हणा, my Lord and my God. माझा प्रभू, माझा देवा. My Lord and my God. माझा प्रभू, माझा देवा. My Lord and my God. माझा प्रभू, माझा देवा. Thank you, my Jesus, माझ्या येशू तुला धन्यवाद. for shedding your blood for me तुझं रक्त सांडलंस माझ्यासाठी, तुला धन्यवाद. and satisfying the law. आणि नियमशास्त्राला तू समाधानी केलंस, तुला धन्यवाद. I come not by my good works, माझ्या चांगल्या कामांनी मी तुझ्या समोर येत नाही, but by your blood. तुझ्या रक्ताला घेऊन येतो, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Blood is covering some of you now. तुमच्यातल्या काहींना ते रक्त आता The झाकतंय. blood of Jesus is covering. येशूंचं रक्त तुम्हाला झाकतंय. राबा खराबा शंदरू नमामा मांदरू ही रबा बाबा संतरा खराबा रिवी रंदा. That's why Bible says they defeated him by the blood of the Lamb and the word of the टेस्टिमनी. testimony. म्हणून बायबल म्हणतं त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आणि साक्षीच्या शब्दाद्वारे हरवलं. Yes.
The devil is afraid of the blood. सैतान रक्ताला घाबरतो. Yes. Are He's you afraid of washed? the blood. Are you washed in the blood? Let's sing that song. Give me a chord suitable to me, I'll sing it. And if somebody has words, give me, I'll sing it. Low, low, come down. In the blood. Yes. Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Yes. Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Yes. Sing, sing, sing. Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Amen. Have you been to Jesus for the cleansing balm? Are you washed in the blood of the Lamb? Are you fully trusting in His grace this hour? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Amen. Lamb? Father, I thank you and praise you, Lord. देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो आणि स्तुती करतो. Wash us by your blood. धुवून काढ, तुझ्या रक्तात आम्हाला आंघोळ घाल. Reinhard Bonnke had said, रायनॉल्ड मॉन्की म्हटले होते, blood washed Africa. रक्ताने धुतलेली आफ्रिका. Blood washed Africa. रक्ताने धुतलेला आफ्रिका. I say blood washed India. मी म्हणतो रक्ताने धुतलेलं भारत. Let India be washed by the blood of Jesus. माझा भारत देश येशूच्या रक्तात धुतला जाऊ दे. प्राण प्रियतर जन्मभूमी रक्तार्पणमस्तु. Thank you, Jesus. प्राण प्रियतर भारत माझा येशूंच्या रक्तार्पणमस्तु. Father, I pray that you touch everyone. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो तू सर्वांना स्पर्श कर. Wash away their sins. धुवून काढ त्यांचं पाप. Touch them by your power. स्पर्श कर त्यांना तुझ्या सामर्थ्याचा. Let not the law ever come against us. परत कधी नियमशास्त्र आम्हाला आडवं येऊ देऊ नको. Because the blood is on our head. कारण रक्त आमच्या डोक्यावर आहे. Blood is covering us. रक्त आम्हाला झाकत आहे. No power of the devil will touch us. एक सैतानी शक्ती म्हणून आम्हाला हात नाही लावणार. Leave you devil in the name of Jesus. सैताना येशूच्या नावामध्ये get In out. the name of Jesus. Leave me and my family. Take your hands out in Jesus' name. Right in the garden, the Lord showed the devil the blood of the lamb. अगदी त्या बागेतच देवाने सैतानाला दाखवून दिलं, बघ कोकऱ्याचं रक्त. You deceived Adam and Eve. तू आदाम हवेला फसवलंस ना. Here is the blood. बघ मी रक्त घेऊन आलो. What I did with the blood, see now. बघ बघ मी त्या रक्ताचं काय केलंय बघ. Because you tempted the first parents, तू पहिल्या पालकांना फसवलं, मोहात घातलंस. I had to pay by blood. मला रक्ताची किंमत And मोजावी I लागली. will pay it. आणि मी मोजेन ती किंमत. Because they are mine. कारण हे लोक माझे आहेत. And right before the devil, आणि अगदी सैताना समोर God slew a lamb. देवाने एक कोकरू कापलं. Blood dripped down. रक्त ओघळलं. He covered both of them आणि दोघांना झाकलं. and said, devil, आणि म्हणाला, सैताना I have covered them. मी त्यांना झाकलंय. They are in the
family. ते परिवारातले आहेत. You are an तू outsider. बाहेरचा आहेस. You will always remain an outsider. कारण तू नेहमी बाहेरचा राहणार आहेस. खबरदार आलास तर I am ready to die for them. मी मरायला तयार आहे त्यांच्यासाठी. That is the kind of love he has for you. अशा पद्धतीचं प्रेम करतो तो तुमच्यावर बेटा. Be strong. प्रभूत खंबीर Be राहा. bold. ढिल्ले पिल्ले पडू नका. Be धाडसी राहा. courageous. धाडसाने राहा. God is on your side. देव तुझ्या बाजूने आहे. Jesus is on your side. येशू तुझ्या बाजूने His आहे. blood is covering you. त्याचं रक्त तुला झाकत आहे. The name of Jesus is enough for you. येशूंचं नाव तुला पुरेसं आहे. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन Praise आणि आमेन. God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Because this is not story. This is history that has happened. कारण ही कहाणी नाहीये, हा इतिहास आहे बेटा जो घडलाय. Now tomorrow is a very important day. उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. Please don't miss it. प्लीज चुकवू नका. Tell your friends also. सगळ्यांना सांगा मौनी गुरुवार. Because कारण tomorrow God will heal people. उद्या देव लोकांना आरोग्य देईल. Yes. देईल. Something tomorrow, something beautiful is going to उद्या happen. काहीतरी सुंदर होणार आहे. डोंट मिस इट फॉर एनिथिंग. So don't miss tomorrow's meeting. चुकवू नका. Because it will be the best day of your life. दी बेस्ट दिवस असेल तुमच्या जीवनातला उद्याचा. Amen. God bless you. त्या आशेने उद्या या सगळ्यांनी